शेजारी होते रुलिंग देताना तो महापौर घरी होता कधी होणार ते बघा. रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला. म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाला बळी झाला. याच्या पुढे कुठला अपघात होता कामाने संबंधित जेवढे काही घटना असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे आम्ही सांगितलं आहे. तुम्ही आता काय सांगताय? आपण दोन्ही सूचना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वटणीवर आणू. चला चल हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाशिक महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. तर या ठिकाणी महापालिकेच्या पायऱ्यांवर याआधी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं होतं आणि आता दोन्ही सेनांचे हे नगरसेवक आमने सामने आले होते. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना दोघांचेही नगरसेवक आमने सामने आले आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून या ठिकाणी एकमेकांना सवाल या ठिकाणी उपस्थित करत असल्याचं ते पाहायला मिळाले. मात्र मिळून हा विषय आता सोडवू असं म्हणत हा वाद आता मिटल्याचं दिसतंय. मात्र आपण पाहतोय नाशिकमध्ये खड्ड्यांचा मुद्दा हा तापलेला आहे आणि त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आले होते. नेमकं काय घडलं या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून. चंदनजी, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? आपण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आता शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही शिवसेना आपापसात जिल्ह्याचं बघायला मिळतं. नाशिक आज शिवसैनिकांचं आंदोलन होत आहे. या ठिकाणी मी सत्तेत अजून ही अवस्था यांची या पदाधिकारी बोलतायत. देशोची नेमकी काय भूमिका होती आपली एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आपण समोरासमोर आला होता. आपला नेमका आक्षेप काय होता? आमचा आक्षेप हाच आहे की तुम्ही सत्तेत आहात आणि तरी आंदोलन करताय. मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना. इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं? एकानी मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत आणि ते सांगतात की आमची शिवसेना. मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4था घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागणी केली, आंदोलन केलं म्हणून आता महासभा होणार. बघा, तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात. सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यांवर बसून आंदोलन करताय. आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते. हे सगळं कुठंतरी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पोटात दुखलं आणि त्यांना लोक नाव ठेवायला लागले की तुम्ही काय करताय. म्हणून शिंदे गटाचे 2च नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करताय. मग बाकीचे नगरसेवक कुठं आहे? शिंदे गटाचे गटनेते कुठं आहेत? सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत येणं अपेक्षित होतं. हे बघा, शिंदे सेनेचे उपमहापौर आहेत,
शिंदे सेनेचे गटनेते नाहीये आणि त्यांनी सत्तेत असून आंदोलन करणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे. ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीची ते लाचारी करताय. यांनी त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा होता तर आंदोलन करण्याची गरजच नाहीये. महापौरांनी आणि आयुक्तांनी त्वरित त्यांना मदत जाहीर करायला हवी होती. आज ते पीडित कुटुंब या ठिकाणी गेल्या 2 तासापासून बसलंय. ना आयुक्त आले ना महापौर आले आणि जे शिंदेची सेना आज आंदोलन करते मग त्यांचे उपमहापौर का नाही आले या ठिकाणी? महापौर उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की शहरातले खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही पाहणी करतो आहोत. खड्डे बुजवले जातात. जर महापौर आणि उपमहापौर जर पाहणी करताय, पाहणी करण्यापेक्षा या पीडित कुटुंबांना भेटणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ते आले नाहीये. जर महापौर पाहणी करताय तर उपमहापौरांनी इथे यायचं. त्यांच्या संघटनेचा महानगर प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतोय, मग काय येत नाही? तर यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, ताळमेळ नाहीये. त्यांचे नगरसेवक अतिशय दुखी आहे. ते पश्चाताप करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठी चूक केली. त्याच्यामुळे आज त्यांचा एकही नगरसेवक या ठिकाणी